हरिओम. हरिओम. हो. आजचा विषय आहे आपला स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण त्याला? तणाव. आण. तणाव. तणाव. तणाव म्हणजे काय? आपण कसं डिफाईन करू त्याला? तणाव तणाव म्हणजे काय? हा, नाही डिफाईन करू शकत ना. तणावात असतो पण आपल्याला समजत नाही की आपण तणावात आहोत. जसं आपलं बंगाळे साहेब बोललेत की मी गेल्या 15 वर्षापासून दर 3 महिन्यांनी माझे ब्लड रिपोर्ट चेक करतोय, परंतु मला त्यामध्ये काहीच आढळलेलं नाही. आणि मग अचानक मग ते सर्व 3-4 नळ्या ब्लॉक झाल्यात. असं का होतं? तर याचा थोडक्यामध्ये आपण आढावा घेऊया. तणाव म्हणजे स्ट्रेस म्हणजे तणाव. स्ट्रेस हे दोन याच्यामध्ये क्लासिफाईड करता येतात. एक म्हणजे स्ट्रेस आणि दुसरा म्हणजे डिस्ट्रेस. आता स्ट्रेस म्हणजे काय आणि डिस्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस तर प्रत्येक हे बघा, प्रत्येक माणसाला थोडाफार का होईना तणाव हा असायलाच पाहिजे, नाहीतर तो कामच करणार नाही. जर त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर तणावच नसेल, कुठल्याही प्रकारची त्याला काळजीच नसेल आणि काही त्याला थोडंसंही काही मोटिवेशनल काहीच नसेलच, तो कामच करणार नाही. तो नुसता बसूच राहील, काहीच करणार नाही. म्हणून त्याला थोड्याफार प्रमाणात तरी कुठेतरी काहीतरी म्हणजे जबाबदारी म्हणा किंवा काही म्हणा, म्हणजे जवळपास थोडक्या प्रमाणे एक छोटासा का होईना ट्रेस हवाच. तो त्या पर्टिक्युलर कॅपॅसिटीचा, त्या पर्टिक्युलर लेवलचा, की जेणेकरून तो ते काम करू शकेल, की ते काम करण्याकरता तो प्रवृत्त होऊ शकेल, एवढा तरी माणसाला ट्रेस हवा. आणि त्या लेव्हल पर्यंतच्या ट्रेसला म्हणतात स्ट्रेस. आणि त्या स्ट्रेस इज गुड नॉट बॅड. काय तो ठराविक लेवल पर्यंत हवाच. आता बघा, परीक्षा आहे, परीक्षामध्ये तर तुम्हाला जर ट्रेस नसेल तुम्ही अभ्यासच करणार, कारण तेवढा ट्रेस तर लागेलच ना. पण ज्या वेळेस हा स्ट्रेस त्याची मर्यादा ओलांडतो आणि तो खूप प्रमाणामध्ये अक्युमुलेट होतो, की जो आपल्या सहन करण्याच्या पलीकडे जातो, तो जो ट्रेस तयार होतो त्याला म्हणतात डिस्ट्रेस. आता डिस्ट्रेस हा झाला बॅड, स्ट्रेस झाला हा गुड. बरोबर आहे? म्हणजे शेवटी स्ट्रेसचं रूपांतर डिस्ट्रेस होण्याला आपणच सर्वस्वी जबाबदार असतो. बरोबर आहे? स्ट्रेसच्या लेव्हल पर्यंत. आता मग हा स्ट्रेस हा केव्हा क्रॉस करतो? स्ट्रेस हा डिस्ट्रेस मध्ये केव्हा रूपांतर होतं, हा अजून महत्वाचा प्रश्न. ज्या वेळेस तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही स्ट्रेस घेतात आणि त्या स्ट्रेसला ओव्हरकम करून तुमचे जीवनातले तुमचे रेग्युलर दिवसातले सर्व काम सुरळीत पार पडतात, तुमच्या कॅपॅसिटीनुसार. तुमची जी कॅपॅसिटी असते त्यानुसार, त्याला प्रपोर्शनेट जे काही तुम्हाला स्ट्रेस येतात किंवा जे काही कामं येतात, ती तुम्ही व्यवस्थित प्रमाणे मॅनेज करून पार पडतात, तुमच्या कॅपॅसिटीच्या अंडर असतात. त्यावेळेस तुम्हाला तो स्ट्रेस असतो, त्यावेळेस तुम्ही तो स्ट्रेस डिस्ट्रेस मध्ये रूपांतरित होत नाही. पण ज्या वेळेस तुमचे डेली वर्क, डेली काम, ज्या वेळेस हे ओव्हरकम होत आहे म्हणजे जास्त प्रमाणात वाढतात आणि त्याला तुमची शारीरिक मानसिक कॅपॅसिटी ज्या वेळेस कमी पडते, शारीरिक मानसिक कॅपॅसिटी ज्या वेळेस तुमची कमी पडते, ते तुम्ही तो स्ट्रेस सुद्धा नाही सहन करू शकत. त्यावेळेस त्या स्ट्रेसचं रूपांतर तुमच्या डिस्ट्रेस मध्ये होतं.
त्या डिस्ट्रेसचं रूपांतर त्या डिस्ट्रेस मध्ये होतं आणि त्या डिस्ट्रेस मधून तुम्हाला मग फिजिकल स्ट्रेस आणि सायकोलॉजिकल स्ट्रेस निर्माण होतो. म्हणजे शारीरिक तणाव आणि मानसिक तणाव त्यातून तुमचे निर्माण होतात. आलं लक्षात? केव्हा तयार होतात हे शारीरिक तणाव आणि मानसिक तणाव? आता कळलं? ज्या वेळेस तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये तुमच्या सहनशीलतेच्या पलीकडे, त्याच्या प्रमाणाच्या पलीकडे ज्या वेळेस तुमचे जबाबदाऱ्या, काम हे वाढतात, त्यावेळेस त्या स्ट्रेसचं रूपांतर डिस्ट्रेस मध्ये होतं. म्हणजे थोडक्यामध्ये ते ट्रेस मध्ये होतं. ते प्रमाण तुमचं ट्रेस मध्ये होतं आणि त्यामुळे हे सर्व ट्रेसफुल लाईफ तुमचं सुरू होतं. मग ट्रेसफुल लाईफ सुरू झाल्यानंतर मग त्यामध्ये काय होतात? दोन प्रकार तयार होतात व्याधी. एक व्याधी तयार होते तुमची फिजिकल ट्रेस आणि दुसरी होते तुमची सायकोलॉजिकल ट्रेस. फिजिकल ट्रेस मध्ये काय होतं की शारीरिक लेवलला तुम्ही थकवा येतो, मसल तुमचे थकतात. थकल्यानंतर काय होतं की ज्यावेळेस तुमच्या ते ताण तणाव येतात फिजिकल स्ट्रेस मध्ये, ताण तणाव वाढल्यानंतर काय होतं, तुमचे मसल आहेत ते असे कॉन्ट्रॅक्ट होतात. ते मसल कॉन्ट्रॅक्ट झाले की त्या मसल जर कॉन्ट्रॅक्ट झाले आणि त्याला जर मेंटेन करायचं असेल, तुम्हाला त्याला शुगरची खूप आवश्यकता लागते. त्यामुळे तुमच्या लिव्हर मधनं शुगर जास्त रिलीज होते. ते शुगरचं प्रमाण तुमच्या ब्लड मध्ये होतं. जास्त प्रमाणात त्या ब्लड मध्ये येतं शुगरचं प्रमाण. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं बाबा मी तर शुगर खाल्ली नाही तरी शुगरचं प्रमाण वाढलं. पण ते तुमच्या लिव्हर मधली साठलेली शुगर असते, ती रक्तात येते. तेव्हा ज्यावेळेस तुमच्या या ट्रेसमुळे तुमचे हे मसल स्पाझम तयार होतात आणि ते कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस. मग आता ही शुगर वाढली, त्या शुगरला कंझ्युम करण्याकरता काय लागतं? तुम्हाला ऑक्सिजन लागतो. जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन लागतो. तो ऑक्सिजन घेण्याकरता काय होतं की तुमचा श्वासोश्वास वाढतो. श्वासोश्वासाचा रिदम वाढतो. श्वासोश्वास वाढल्यानंतर तो ऑक्सिजन कंझ्युम होतो. त्या कंझ्युम झाल्यानंतर त्यातून जास्तीत जास्त हीट तयार होते. ते हीट तुमच्या आजूबाजूच्या ज्या ब्लड मार्फत तुमच्या टिश्यूकडे जाते. त्या टिश्यू कडून मग तुमचं स्पर्स्पिरेशन सुरू होतं, म्हणजे घाम येतो. तर अशी ही सायकल आहे. याला म्हणतो आपण फिजिकल स्ट्रेस. सेकंड आहे तुमची सायकोलॉजिकल स्ट्रेस. सायकोलॉजिकल म्हणजे तुमची मानसिक. आता हे फिजिकलचं आपण बघितलं, कसं आपल्याला घाम येतो, श्वासोश्वास वाढतो, का वाढतो, हे आपण बघितलं. आता सायकोलॉजिकल स्ट्रेस मध्ये काय होतं की तुमचा सायकोलॉजिकल स्ट्रेस हे टोटली तुमची ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम वरती डिपेंड करतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ही जी आपली नर्वस सिस्टीम आहे, जी नर्वस सिस्टीम आपलं हार्ट, स्टमक, आपले थायरॉइड, हे जे काही ऍक्टिव्हिटी आपल्या शरीरामध्ये चालू असतात, त्यावरती आपले हे एंडोक्राईन सिस्टीम त्याला कंट्रोल करत असते. काय? एंडोक्राईन सिस्टीम मधनं हार्मोन पाझरतात. ते हार्मोन आपल्या या ज्या शरीरातल्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतात पूर्णपणे. त्याचबरोबर अजून एक ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे. ती ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ही आपल्या शरीराचे हार्ट रेट, हार्टबीट, आपल्या शरीराच्या पोटातल्या ज्या हालचाली आहेत त्याला म्हणतो आपण पेरिस्टाल्सिस मुवमेंट, आपल्या लघवी, संडास, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, या सर्व कंट्रोल करण्याचं काम हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम करते. आणि हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम वरती या ट्रेसचा परिणाम होतो. आणि या ट्रेसचा परिणाम ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम वरती झाल्यामुळे आपल्या या ऍक्टिव्हिटी मध्ये फरक पडतो
आणि या सर्व ऍक्टिव्हिटी आपल्या या डिस्टर्ब होतात, आणि त्या डिस्टर्ब झाल्या की मग आपल्याला व्याधी तयार होतात. आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ॲड्रेनालिन नाही सिक्रेट झालं, तुमची डायजेस्टिव्ह पचन, तुमचं पचन होणारच नाही. पचन नाही झालं म्हणजे तुमच्या ऍसिडिटी, अल्सर वगैरे तयार होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व कॉन्स्टिपेशन वगैरे हे सगळे प्रॉब्लेम तयार होणार. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमला रिलेटेड ज्या काही व्याधी आहेत त्या तुम्हाला तयार होतात. शुगरचं प्रमाण वाढणार, या सर्व म्हणजे फॉर एक्झाम्पल ते वाढत राहणार. म्हणजे या स्ट्रेसचा परिणाम तुमच्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमवरती होतो. ते ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ज्या ऑर्गन कंट्रोल करते त्या ऑर्गनचं फंक्शनिंग बिघडतं, थोडक्यात इन शॉर्ट. दुसरं, एंडोक्राईन सिस्टीमवरही तुमच्या याचा स्ट्रेसचा परिणाम होतो. त्यामुळे तुमचं जे हार्मोन पाझरतं, फॉर एक्झाम्पल थायरॉइड ग्लॅन्ड आहे, थायरॉइड ग्लॅन्ड म्हणून TRS TCS हे सर्व पाझरत असतं, त्याचं वेगळं फंक्शन आहे. ॲड्रेनालिनचं फंक्शन वेगळं आहे. अजून भरपूर हार्मोन आहे शरीरामध्ये, सेक्शुअल हार्मोन आहेत. हे सर्व हार्मोन जर तुमचे सिक्रीट झाले नाही प्रॉपरली प्रमाणामध्ये, तर त्याचाही इरेग्युलॅरिटीज तुमच्या शरीरामध्ये या तयार होत असतात, या शरीरामध्ये तयार होत असतात. म्हणजे परिणाम तुमचा फिजिकल लेवलला होतो आणि अशा प्रकारे सायकोलॉजिकल लेवलला सुद्धा होतो. बरोबर आहे. आता हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, आता आपण काय करूया की हे कंट्रोल कसं करायचं थ्रू योगिक वे, या दृष्टीने तुम्हाला ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे काय असते, ती कशी कंट्रोल करते आणि योगा कसा त्याला हेल्प करतो, हे आपण थोडक्यामध्ये आता हे आधी केलंय, आपण बघितलंय, पण तुम्ही गेले मला माहिती आहे तुम्ही विसरला सर्व. बरोबर हो. आहे. हा सतीश, बरोबर आहे ना? हा, आपण जे सांगितल्यानंतर लक्षात येईल. हो. चालेल. म्हणून ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम हे काय आहे हे आता लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण तेच तेच डिस्टर्ब होते. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जर कामच नाही केली तर मग हे तुमचे बाकीचे ऑर्गन तुमचे रेग्युलर म्हणजे अप टू द मार्क कामच करणार. म्हणून ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. तर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे दोन पार्ट आहे. एक आहे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी आहे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचं काम असं असतं, म्हणजे कार्य हे आहे की शरीरामध्ये जेही आपले ऑर्गन आहेत की जे स्वयंभू आहेत, स्वयंभू म्हणजे ते स्वतः ते त्यांचं कार्य हे चालूच ठसतं. फॉर एक्झाम्पल हार्ट आहे, श्वासोश्वास आहे, आपले पोटातले डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ती त्याची त्याची काम करत असते. त्याला तुम्ही काही नाही करत. तुम्ही काही नाही करत. तुम्ही घास खाल्ला की विसरले. हे फक्त 2.5 इंचाची जीभ आहे तुमची, बाकी काही नाही. आतमध्ये गेल्यावरती त्याचं त्याचं काम करतं. तर हे ज्यावेळेस ते बाहेर निघेपर्यंत, त्याचं ऍब्सॉर्प्शन होईपर्यंत हे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम काम करत असते. तर त्याच्यामधली पहिली म्हणजे त्याच्या दोन भागातली सिम्पॅथॅटिक आणि एक पॅरासिम्पॅथॅटिक. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम काय करते की समजा तुमचं हार्ट आहे, ते हार्ट बीट आहे ना ते वाढवून टाकते एकदम. कुठलं तरी एखादा समजा कोबरा बघितला किंवा एखादी दुःखाची बातमी आली तर आपलं काय होतं, आपलं हार्ट बीट आहे ना वाढून जातं. हार्ट बीट वाढल्यानंतर म्हणजे काय झालं की तुमची सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली, कारण तुमचे हार्टबीट वाढले. हार्टबीट वाढले, पुढे काय होईल भरोसा नाही, ठराविक लेवल पर्यंत वाढणार वाढणार वाढणार. म्हणजे याचा अर्थ तुमची सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही ऍक्टिव्हेट झाली. याला देवाने परमेश्वराने असं मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये उत्पन्न केलेलं आहे की या ठराविक लेवल पर्यंत ही सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम वाढू देते, पण शरीरामध्ये इट इज अ इनबिल्ड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम हा त्याचा दुसरा भाग. सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. हे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम कशी असते, ती त्या सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला ब्लॉक करते. म्हणजे त्याची जी ऍक्शन आहे
ती ठराविक लेवलच्या पलीकडे जाऊ देत नाही, त्याला मागे खेचते आणि नॉर्मल पर्यंत आणते. म्हणजे ती नॉर्मल पर्यंत, जसं फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आहे टॅब्लेट, ते वाढलेलं टेम्परेचर कमी करतं पण नॉर्मलला, तसलं आहे. त्याची ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. मग आता हे दिस मेकॅनिझम इज इन बिल्ट इन अवर बॉडी. पण याच्यामध्ये काय होतं, स्ट्रेस कंडिशन होतं की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज ऑलवेज इन ऍक्टिव्ह आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही एकदम संत होऊन जाते. अशा केसेसमध्ये काय होतं की मनुष्य हा एकदम व्हायलेंट होतो आणि त्याची दगदग दगदग येते, स्ट्रेसफुल होतो, किदरतो, म्हणजे त्याला काय करायचं काय काही कळत नाही. हे झाले त्याचे फिजिकल प्रॉब्लेम. मेंटल प्रॉब्लेमही तसेच होत, त्याला फटीग येतो, त्याला म्हणजे फिअर येतो, अँझायटी येते, म्हणजे तो विचारच करू शकत नाही प्रॉपर वे. किंवा ज्यावेळेस ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही ऍक्टिव्हेट होत नाही त्यावेळेस. मग आता ही स्ट्रेसफुल कंडिशन झाली, तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम वाढतेच आहे, कमी होते, वाढते कमी होते, पॅरासिम्पॅथेटिक तिला कंट्रोल करूच शकत नाहीये. अशा वेळेस तुम्हाला योगा हा मदत करू शकतो. तो कसा करू शकतो ते आता आपण बघू. तो कसा करू शकतो हे योगाच्या माध्यमातून याला आपण कसं हे कंट्रोल करू शकतो. मला सांगा, जर तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही जर ऑलवेज इन ऍक्टिव्ह असेल, जरी तुम्हाला कितीही कामं आली, कितीही स्ट्रेसफुल कंडिशन असू द्या, काही असू द्या, पण तुमची पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम त्या लेवलला ऍक्टिव्हेट असेल, म्हणजे ऍक्टिव्ह असेल, की बरोबर तिला कंट्रोल करेल. म्हणजे कितीही मोठी कामं असू द्या, ते तुमची कॅपॅसिटी वाढल्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम तुमची ऍक्टिव्ह आणि स्ट्रेंथफुल असल्यामुळे तुम्ही कितीही मोठी कामं, छोटी कामं, काही असू द्या, तुम्ही ते करू शकणार. तुम्हाला ते अगदी किरकोळ वाटणार ती कामं. पण केव्हा, ज्यावेळी तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्ट्रॉंग असेल तेव्हा. आणि ती काय होते, ह्या स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये ना, ती हळूहळू हळूहळू हळू कमी 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 होत जाते. कारण तुमचे हे स्ट्रेसफुल कंडिशन जास्त वाढत जाते. कारण आजच्या भौतिक जगामध्ये कधी काय होईल, काय कुठले संकट येतील, कुठले दुःख येतील, कुठल्या कामाचा बोजा तुमच्या अंगावर वाढेल, काय होईल ते आपण नाही सांगू शकत. त्यामुळे तुमची कॅपॅसिटी तिथे कमी तर पडणारच आहे, तिथे कुठेतरी तुमचं लिमिट राहणारच आहे. बरोबर आहे, लिमिट राहणार आहे. मग तुम्ही ते कोपअप नाही करणार, काम तर वाढतच राहणार. पण जर का तुमची ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला जर तुम्ही दॅट मच स्ट्रॉंग जर केली, तर तुम्ही हे सर्व गोष्टीवरती, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम वरती कंट्रोल करून सर्व स्ट्रेसफुल फिजिकल ॲज वेल एज सायकोलॉजिकल कंडिशन तुम्ही आटोक्यात ठेवू शकता. मग तुम्हाला कितीही प्रमाणात काम असू द्या, काही असू द्या, काही असू द्या, दुःख असू द्या, कसंही असू द्या, यू कॅन फाईट. पण ते आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम तुम्ही कशी डेव्हलप करणार, कशी तिला तुम्ही ऍक्टिव्ह आणि स्ट्रेंथफुल करणार, हा योगाचा खरा तिथे महत्व आहे. लक्षात आलं? आता बघा, आता ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे, ती तुमची ऍक्टिव्हिटीज वाढ. बरं, इथपर्यंत कळलं का? हो. हा, हो. इथपर्यंत कळलं ना? कारण हो. हो. हा आपल्याला ते हे स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये काय होतं, हा स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये काय होतं, काय ऍक्टिव्हिटी होतं, हे आपण पाहिलं. आता त्याला ओव्हरकम करण्याकरता पॅरासिम्पॅथेटिकला आपल्याला ऍक्टिव्ह करायचे, तर ते कशी करायची बघा. आपलं माणसाचं शरीर हे बनलेलं आहे, बरोबर आहे. देवाने सर्व गोष्टीचं मेकॅनिझम दिलेलं आहे, काही कुठेही कमतरता ठेवलेली नाही, सगळं इनबिल्ट आहे. कुठेही तुम्हाला एक नया पैशाच्या औषधीची पण गरज नाही.
सर्व गोष्टी तुमच्या शरीरामध्येच देवाने दिलेल्या, सर्व औषध पाणी सर्व तुमच्या शरीरातच दिलेलं, फक्त त्याचं युटिलायझेशन कसं करावं हे तुम्हाला माहिती नाही, त्याबद्दल तुमचं अज्ञान. बरोबर आहे. तर ते अज्ञान कसं आहे ते आपण बघूया. आपल्या या 2 नाकपुडी आहेत. उजवी नाकपुडी त्याला आपण योगाच्या भाषेत काय म्हणतो? पिंगला नाडी. डाव्या नाकपुडीला काय म्हणतो? इडा नाडी. इडा नाडी, इडा नाडी बघ. हा, या 2 नाकपुड्या त्या आहेत. हा, आपला हे डोकं आहे, या डोक्यामध्ये ब्रेन आहे. हा भाग आहे लेफ्ट ब्रेन, हा आहे राईट, हा लेफ्ट ब्रेन, हा आहे राईट ब्रेन. हा हा, उजवा मेंदू डावा मेंदू. बरोबर आहे. आता हा जो मेंदू आहे अर्धा, या मेंदूच्या ऍक्टिव्हिटीज काय आहे? तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये ज्याही गोष्टी घडतात त्यांच्यावरती ते काम करण्याचं फंक्शन सर्व हा करतो, इकडचा मेंदू. हा, उजवा मेंदू. डाव्या मेंदूचं काम काय आहे? जे काही तुम्हाला क्रिएटिव्ह करायचं आहे, जे काही विचारपूर्वक जे काही तुम्हाला काही करायचं आहे, काहीतरी कुठेतरी दाखवून द्यायचं आहे, दिस इज नॉट अ रुटीन. रुटीन वर्क हा उजवा, पण क्रिएटिव्ह हा डावा. त्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, विचार करायचा आहे, विचार करून काहीतरी कुठल्याही गोष्टीवर ओव्हरकम करायचं आहे, या सर्व गोष्टी ज्या क्रिएटिव्ह आहेत त्या सर्व डाव्या मेंदू. बघा आता लक्षात घ्या कसं आहे मेकॅनिझम. हा आहे. आता ही पिंगला नाडी कनेक्टेड टू डाव्या मेंदू, उजवी नाडी कनेक्टेड टू उजव्या मेंदूला, या उजव्या मेंदू. आता मला सांगा, आणि ह्या ज्या दोन्ही नाकपुड्यांमधनं आपला श्वास येतोय आणि जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय. समजा मला सांगा ही नाकपुडी जर चोकअप झाली, ही नाकपुडी समजा चोकअप झाली, तुमचा परिणाम डाव्या मेंदूवर होईल की नाही होईल? मग तो क्रिएटिव्ह राहील का नाही राहील? त्याची इफिशियन्सी कमी होईल ना. जर माझी उजवी नाकपुडी जर बंद असेल किंवा मंद झालेली असेल, त्याचा परिणाम तुमचा या डाव्या मेंदूवरती होणार, त्याचं फंक्शनिंग मध्ये डिस्टर्बन्स येणार. जर माझी डावी नाकपुडी जर मंद झाली, बंद झाली, त्याचा परिणाम माझ्या या उजव्या मेंदूवर होणार. माझ्या डे टू डे ऍक्टिव्हिटी जे रुटीन आहेत, रुटीन वर्क जो करतोय त्यावरती त्याचा परिणाम. म्हणून या दोन्ही नाकपुड्या या आपल्या सुरू असायलाच पाहिजे, त्या चोकअप नको. सर्दीमध्ये बघा, सर्दीमध्ये आपण का बरं जाम होतो? कारण काय, कुठल्या तरी एक नाकपुडी आपली बंद राहते, त्यामुळे आपलं हे डोकं आहे ना हे सर्व जाम होऊन जातं. पण ज्यावेळी दोन्ही नाकपुड्या मोकळ्या झाल्या की मग आपल्याला एकदम बरं वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं, एकदम काहीतरी बोजा उतरल्यासारखं कम्प्लिटली. आता ही झाली पिंगला, ही झाली इडा. हा उजवा मेंदू, डावा मेंदू. उजव्या मेंदूचं काम आहे डे टू डे ऍक्टिव्हिटीचं फंक्शनिंग, याचं आहे क्रिएटिव्ह. बरोबर आहे. आता मजा बघा. पिंगला नाडी स्टँड फॉर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. पिंगला नाडीचं काम काय आहे? सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. इडा नाडीचं काम काय आहे? पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. काय आहे? पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. म्हणजे ह्या नाकपुडीने जर तुमचा श्वास किंवा काही जास्त कमी जास्त असेल, यू बिकम क्रिएटिव्ह एकदम. आणि आणि ही जर तुमची एकदम, जर तुम्ही एकदम व्हायलेंट जरी झालात तरी ही जर बंद असेल तर तुम्ही अजून व्हायलेंट होत जाल. पण ही चालू असेल तर तुमचं ते बरोबर बॅलन्सिंग होणार. सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक दोन्ही नर्वस सिस्टीम, दोन्ही नाड्या जर तुमच्या ओपन आहेत, दोन्ही नाड्या जर तुमच्या चालू आहेत, तर तुमची ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ही इथली सर्व ही बॅलन्सिंग होणार.
आणि तुम्ही चांगल्या तऱ्हेने विचार करू शकणार, अगदी शांतपणे निर्णय घेऊ शकणार. कुठल्याही प्रकारचं टेन्शन दुःखन काहीही तुमच्या वरती येणार नाही, कुठलंही दडपण येणार नाही. भले तुम्ही कितीही तुमच्याकडे कामं येऊ द्या, काही येऊ द्या, यू विल बिकम शांत, एकदम स्टेबल राहणार आणि तुमचे निर्णय तुम्ही घेणार. पण केव्हा? ज्या वेळेस ही सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, पिंगला नाडी, पिंगला नाडी, इडा नाडी, या दोन्ही ज्या वेळेस कार्यरत असतील इक्वली, त्यावेळेस ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम बॅलन्सिंग होणार. आणि ती बॅलन्सिंग झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे काही तुमचे ऑर्गन आहेत, ही जी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम तुमचं पुढं शरीर कंट्रोल करत असतं. ज्या इनव्हॉलंटरी मुवमेंट आहेत शरीरामध्ये, फॉर एक्झाम्पल हार्ट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे लघवी, संडास, बाकी ज्या काय ऍक्टिव्हिटीज शरीरातल्या, त्या सर्व कंट्रोल करण्याचं काम जे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे, ती बॅलन्सिंग राहिल्यामुळे तुमचं हे सर्व फंक्शनिंग सुरळीत राहणार. ते सुरळीत राहिल्यामुळे कुठेही तुम्हाला कसलीच कमतरता येणार नाही आणि कुठेही ॲबनॉर्मॅलिटी डेव्हलप होणार नाही. आणि ही जर नाही राहिली तर तुम्हाला कुठल्या प्रकारची व्याधी पण येणार. म्हणून या दोन्ही सिस्टीम, या दोन्ही नाड्या या तुमच्या कार्यरत असायलाच पाहिजे. मग आता योगा काय करतो त्यावरती, कसं त्याला बॅलन्सिंग करतो? त्याला सोल्युशन आहे तुमचं प्राणायाम. आता येतो इथे प्राणायाम. प्राणायामाच्या माध्यमातून तुम्ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम हे बॅलन्सिंग करू शकता. ही बॅलन्सिंग केल्यामुळे तुमचं एंडोक्राईन सिस्टीमही बॅलन्स होते, म्हणजे तुमची हार्मोनल लेवलही पूर्णपणे बॅलन्स होते. पूर्ण शरीराच्या सर्व ऍक्टिव्हिटीज बॅलन्स होतात आणि तुम्ही व्याधी मुक्त राहू शकता. अनलेस अँड अल्टिन युअर बोथ द नाडी शुड गो टुगेदर, म्हणजे दोन्ही नाकपुड्या माझ्या या बरोबर चांगल्या रीतीने कार्यरत हव्यात. आणि या दोन्ही नाकपुड्यांची टेंडन्सी काय असते माहिती आहे? आता ही नाकपुडी आहे ना माझी, आता एक 1.5 तास कंटिन्यू चांगली असते, मोकळी असते, आणि 1.5-2 तासानंतर ही मंद मंद होते आणि ही सुरू होऊन जाते. मग ही परत 1.5 तास चालते, 1.5 तासानंतर ही परत मंद होते, परत ही चालू होते. म्हणजे असे हे अल्टरनेट चालू राहतात. ही टेंडन्सी आहे, हे तिचं नॅचरल आहे, त्याच्यामध्ये हे काही नाही आहे, इट इज अ नॅचरल. पण अशी वेळ येऊ देऊ नका की एक पूर्ण 2 दिवसभर बद्ध आहे आणि हे चालू आहे, त्यामुळे तुम्ही एकदम मंद होणार. तुम्ही ऑब्झर्व करा, जेव्हा सर्दी पडसं होतं, श्वास आपला यापर्यंत येत जात नाही, त्यावेळेस तुम्ही कसे होतात, तुमची हालत काय होते? पूर्ण सुचत नाही आपल्याला काय होतं, एकदम जाम होतं आपल्याला. माझं डोकं जाम झालं, माझं डोकं जाम झालं. का झालं? त्या नाड्यांमुळे झालं. म्हणून या दोन्ही नाकपुड्या, इडा पिंगला नाड्या दोन्ही चालू असणं फार आवश्यक आहे. त्या जर चालू राहिल्या, त्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम तुमची ऍक्टिव्हेट राहील. ती राहिली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस ते येऊ देणार नाही, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ देणार नाही, आणि यू विल बी हॅपी. म्हणजे आपण मागच्या वेळी जो पाहिलं काय, सायकोसोशियल ट्रेस, सायकोसोशियल ट्रेस म्हणजे आजच्या घडीला जो वाढलेला आहे, त्यावरही तुम्ही चांगल्या तऱ्हेने मात करू शकता. मग आता हे बॅलन्सिंग कसं करायचं आहे? तर बॅलन्सिंग करायला काय आहे मार्ग? आपण नेहमी करतो, सुरुवातीला करतो आपण. इथपर्यंत कळलं? हो. हो सर, आले. कळलं सर. हो. इथपर्यंत कळलं ना? हा. हम्म. मग आता याला आपल्याला योगाच्या माध्यमातून बॅलन्सिंग करायचं आहे. हम्म. तर नेहमी काय करतो आपण सुरुवात? आता बघूया. आता आपली जी स्टेजेस आहेत, म्हणजे प्रायमरी स्टेजेस कुठल्या? मेडिटेशनच्या. हम्म. मेडिटेशनच्या ह्या. विलोम अनुलोम. हा, विलोम अनुलोम सुरुवात. काय ऐकू येत नाही मला काय. विलोम अनुलोम ने सुरुवात करतो ना आपण. हा, पहिल्यांदा आपण काय करतो? कपालभाती करतो. हम्म.
कपालभातीमध्ये काय करतो की हे जो रेस्पिरेटरी ट्रॅक आहे तो पहिल्यांदा क्लीन करतो कपालभाती. आता त्या कपालभातीमध्ये तुमचं एखादी नागपुडी, एखादी इडा पिंगला कुठली तरी चोकअप होऊन राहतेच. असं नाही आहे की ती पूर्णपणे मोकळी होते, पण एक ग्रॉस लेवलला, स्टूल लेवलला आपण ती क्लीन करतो. रेस्पिरेटरी ट्रॅक तो आपण क्लीन करतो. सेकंड मध्ये काय करतो, अनुलोम विलोम करतो. अनुलोम विलोम मध्ये अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रिदिंग. हिने श्वास घेतला, याने सोडला, याने घेतला, याने सोडला. हे अल्टरनेट ब्रिदिंग करतो. दॅट मीन वी आर बॅलन्सिंग बोथ द नाडीज. म्हणजे हे आपलं हे आपण बॅलन्सिंग करतोय. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आपण अनुलोम विलोम करून आपण बॅलन्सिंग करीत आहोत. इट इज म्हणजे हे नुसतं तुमचं बॅलन्सिंगही नाही करत, त्या तुमच्या शरीरामध्येही ज्या आता या दोन मुख्य नाड्या आहेत, तिसरी एक नाडी आहे म्हणजे पाठीतल्या मणक्यांमध्ये एक नाडी आहे, तिला सुषुम्ना म्हणतात. त्याच्यापासून अजून आपल्या डोळ्यातून मूलाधार चक्र, दोन्ही डोळ्यातून मूलाधार चक्र, दोन्ही कानामधून मूलाधार चक्र, कपाळातून या आज्ञा चक्रातून मूलाधार चक्र, अशा असंख्य अजून उपनाड्या आहेत. त्या उपनाड्यांच्या अजून उपनाड्या, अशा टोटल आहे 72,000 नाड्या. त्या पूर्ण 72,000 नाड्यांचं शुद्धीकरण करण्याचं काम अनुलोम विलोम करीत असतं. आणि या नाड्यांमधून काय होतं की आपली जी प्राणशक्ती आहे ती वाहत असते, आपल्याला ती चेतना देत असते, एक प्रकारची एनर्जी वाहण्याचं कामच ते करत असते. आणि ते क्लीन करण्याचं काम आणि हे बॅलन्सिंग करण्याचं काम आपलं अनुलोम विलोम करतो. म्हणून आपण सेकंड स्टेप आपली अनुलोम विलोमची आहे, अनुलोम विलोमची आहे. बरोबर आहे. मग नंतर काय करतो आपण, सुरू करतो प्राणायाम, योगिक श्वसन. योगिक श्वसन करतो आपण. योगिक श्वसन मध्ये काय होतं, आपली नादानुसंधान. नादानुसंधान म्हणजे आपलं मागच्या वेळेस झालं बघा, तोही योगाचाच प्रकार आहे. नादानुसंधान म्हणजे शरीराच्या पेशीला आपण व्हायब्रेट करतोय आणि त्यांना ऍक्टिव्हेट करतोय. त्यांना ऍक्टिव्हेट केल्या की दॅट इज त्या पेशी आहेत आपल्या एनर्जी सेंटर. दॅट पेशीज आर अवर एनर्जी सेंटर. त्या पेशीमध्येच आपली एनर्जी तयार होते आहे आणि त्या पेशीला आपण व्हायब्रेट करतोय थ्रू नाद. म्हणजे एक प्रकारचं चॅन्टिंग करून, मंत्र चॅन्टिंग करून. मंत्र चॅन्टिंग केल्यामुळे काय होतं की त्या पेशींना व्हायब्रेशन मिळतं आणि त्या पेशींना व्हायब्रेशन मिळाल्यामध्ये काय होतं की ती कन्व्हर्शन ऑफ एनर्जी, एटीपी फॉर्म ऑफ एनर्जी इज इक्वल टू mc² आहे ती, त्याचं प्रमाण हे वाढतं. ते वाढल्यानंतर तुमच्या शरीरात एनर्जी वाढण्याचं प्रमाण जास्त होतं आणि जेणेकरून मग तुम्हाला यू विल बिकम अ एनर्जेटिक. हे झालं तुमचं योगिक श्वसन. बरोबर. मग पुढे तुम्ही गेलतोय भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम मध्ये सुद्धा तुम्ही पूर्णपणे जे शरीरामधली जी नर्वस सिस्टीम आहे पूर्णपणे त्याला तुम्ही चालना देताय. आणि ती का लागते तुम्हाला माहितीये, कारण तुम्ही पुढे जायचंय. तुम्हाला प्राणायामानंतरची स्टेप काय आहे तुमची, प्राणायामानंतरची स्टेज काय आहे, ध्यान. 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 त्या ध्यानाला काय आवश्यक लागतं, तुमच्या श्वासाची स्टॅबिलिटी आणि शरीराची स्टॅबिलिटी, या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. श्वासाची स्टॅबिलिटी आणि शरीराची स्टॅबिलिटी. कारण जर तुम्ही एका ठिकाणी बसलात की तुम्ही त्याच पोझिशन मध्ये हालचाल न करता एक पोझिशन मेंटेन करून तुम्ही डोळे मिटून बसू शकला पाहिजे. जर तुम्ही ते बसू शकलात तर तुमच्या आतमधलं सर्व सेटिंग पूर्ववत होतं. फॉर एक्झाम्पल,
आपण बाजारातनं मोबाईल आणतो, त्याचं ते फॅक्टरी सेटिंग असतं, बरोबर. आल्यानंतर काय करतो आपण, व्हॉट्सअप टाक, फेसबुक टाक, हा ऍप टाक, तो ऍप टाक, भरपूर जमानाभरचे ऍप टाकून ठेवतो, बरोबर. युट्यूब, ते ट्यूब, सर्व सर्व सर्व. काही वेळानंतर तो काय होतो, तो फोन जाम व्हायला लागतो, हँग व्हायला लागतो. का? कारण तो तेवढं सहन नाही करू शकत ना. मग आपण काय करतो, परत त्यामध्ये काही 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 जे ऍप असतील ते बंद करतो, किंवा जे नेटवर्क सेटिंग करतो, नेटवर्क सेटिंग, म्हणजे जेणेकरून त्याला परत, म्हणजे अनावश्यक गोष्टी तो त्या डिलीट मारतो, किंवा हे करतो आणि ते सुरळीत करतो. सेम प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही ताण तणावामुळे जे आपले काही जामिंग झालेलं आहे, आणि आपल्या मेंदूमध्ये विचारांचं, मनामधलं जे काही जाम जाम मन झालेलं आहे, त्याचं सेटिंग करण्याचं काम हे ध्यान करतं. काय? नेटवर्क सेटिंग. नेटवर्क सेटिंगचं काम हे सर्व हे ध्यान करतं. ते आपल्याला नाही कळत, पण त्या ध्यान करण्याची पण एक पद्धत आहे. नुसते डोळे मिटून नुसते बसलो आहोत आणि चाललंय भाऊ आम्ही झोपतो आहोत, काय करतोय मला कळणार थोडी आहे. तुम्ही डोळे मिटून बसलाय, झोपलायत का काय करतो. त्या वेळेस तुम्ही व्यवस्थित ज्या सूचना येतात, त्या सूचनानुसार तुम्ही जर अनुकरण केलं, तरच तुम्ही त्या ध्यानाच्या दिशेने जातात. ध्यान हे केलं जात नाही, ते ऑटोमॅटिक होतं. लक्षात घ्या. तुम्ही जर 1 तास बसलात आणि तुम्ही म्हणाल की मी 1 तास ध्यान केलं, कोणीच नाही करू शकत. हार्डली काय तुमचा 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट जे खरं ध्यान असतं ते लागतं तुमचं. आणि अशी प्रॅक्टिस करून 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 2 मिनिटाचे 5 मिनिटं, 5 मिनिटाचे 10 मिनिटं तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही ती प्रोसिजर फॉलो केली तर, नाही तर मग आपल्या शरीराच्या, आपल्या मनाच्या समाधानाकरता तासभर 2 तास मी आपलं ध्यान केलं, वा 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 वा, त्या आनंदामध्ये, त्या 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 आनंदामध्ये आपल्याला समाधान मिळतं. वा वा वा, मी केलं केलं, आणि तेही काही कमी नाहीये. चांगलं. ते चांगलंच आहे, ते समाधानही चांगलंच आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण जे आपल्या जे अपेक्षित आहेत ना, की शेवटी काय आहे, की माझ्या मनामधलं जे काही सेटिंग आहे ते झालं पाहिजे. माझ्या मनामध्ये जी इनबिल्ट जी कॅपॅसिटी आहे, माझी इनबिल्ट कॅपॅसिटी, ती मी पूर्णपणे वापरू शकलो पाहिजे. ती इनबिल्ट कॅपॅसिटी माझी या इतर प्रोग्रामांमुळे, या इतर विचारांमुळे जी माझी दबली गेलेली आहे, आणि ती दबली गेल्यामुळे माझ्या मनामध्ये जे फिअर तयार झालेलं आहे, जी एन्झायटी तयार झालेली आहे, त्यावर मला हे मात करायची आहे. आणि ती केव्हा मात होईल, ज्यावेळेस माझी इनबिल्ट कॅपॅसिटीवरच हे सर्व सावट आहे ज्यावेळेस दूर होईल आणि ते वर येईल, त्यावेळेसच मी ते करू शकेन. तेवढं करण्याकरता तुम्हाला ते ध्यान आवश्यक आहे, म्हणून आपण ध्यान. आलं लक्षात? आणि मग आपल्याला असं वाटतं, अरे काय नुसतं डोळे बसले तर थोडी आपल्याला काही हे होणार, औषध खात नाही, काही खात नाही, हे खात नाही, हे थोडी तुम्हाला बरं करणार आहे. सर्वात मोठा योगाचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे ध्यान करणे. हे सर्वात शेवटचं ऑब्जेक्टिव्ह आहे. ध्यान, आसन, प्राणायाम तर ते तुम्हाला हेल्प करतात ध्यान करायला. आसन काय करतं, तुमचं शरीर फ्लेक्झिबल करतं, की बुवा तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही ध्यानात बसू शकले पाहिजे. प्राणायाम काय करतं, की तुम्ही जर चांगल्या तऱ्हेने तुम्ही तुमच्या श्वासावरती फोकस करू शकले. प्राणायाम तुम्ही चांगल्या तऱ्हेने तुमच्या याच्यावरती फोकस करू शकता. आणि शेवटी मग तुम्हाला ध्यान, आणि ते तुम्ही ते ह्या दोन्ही गोष्टी जर केल्या चांगल्या तऱ्हेने, तर तिच्यामध्ये एफिशियंटली केल्या, तर तुमचं ध्यान चांगल्या प्रकारे राहील. नाही तर मग आपण बसलोय, इकडे खाजवतंय, तिकडे खाजवतंय, इकडे हे होतंय, तिकडे तुम्ही फोकस करूच शकणार नाही, करू शकणार तुम्ही फोकस, बरोबर आहे. म्हणून ह्या गोष्टी
दीज आर द कंपोनंट्स. फिजिकल बॉडी, मेंटल बॉडी आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुमचे इमोशन. तिसरा प्रकार आहे हा तुमचे इमोशन. तुमचे इमोशनही जर चांगले असतील तर तुम्ही अजून बसू शकता. त्यात तुमचे इमोशन जर चांगले नसतील तर जे डिस्टर्ब असतील तर तुमच्या मनामध्ये ते विचारांचा कहूर माजेल. असं आहे. म्हणून बॉडी करता आपण करतो आसन, याच्या करतो प्राणायाम, आणि त्याच्यानंतर करतो पुढच्या वेळेस भक्ती योग. म्हणजे भजन कीर्तन वगैरे ऐकायचं, करायचं, सत्संग करायचा, जेणेकरून आपली मेंटल आपलं हे फोकस होईल. म्हणजे हे अनावश्यक विचार येणार नाही. म्हणजे तुमचे इमोशनल विचार हे शुद्ध होते. त्याकरता करतो आपण भक्ती योग. आलो आपण ध्यानापर्यंत. स्ट्रेस गेला. म्हणून आपण दर शुक्रवारी आता ध्यान कसं करायचं आपण करतो. आपण केलेलं आहे, पण आता मी आता थोडंसं प्रोग्राममुळे मला नाही जमत आहे. पण ज्यावेळेस मी तर करेलच, पण दर शुक्रवारी मी तो बसेलच तुमच्या बरोबर. आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील याचे ते मी सॉल्व्ह करेल, किंवा म्हणजे तुमच्याकडनं मी ते करून पण घेईल. आवाज गेला. आवाज गेला. नाही आला परत. परत आला. ओके ओके. म्हणजे तुमच्याकडनं मी करूनही घेईल, प्रॅक्टिसही करून घेईल, आणि तुम्हाला काय जे काही डिफिकल्टी येत असतील त्याही मी सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न काय. आता याच्यामध्ये या सर्व गोळाबेरीज मध्ये जे मी बोललो, ती जी मी बडबड 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 केली, तिच्यामध्ये काही तुम्हाला काही विचारायचं आहे का, किंवा कुठली गोष्ट समजली नाही का, हे तुम्ही सगळं विचारू शकता. सुचत नाही ना. हा, काय विचारावं ते सुचत नाही मला. म्हणजे हे बघ दोनच गोष्टी आहे. एक तर म्हणजे तुम्हाला पूर्ण कळलं नाही, तर मग काहीच कळलं नाही. ज्ञान सर, द्या. स्ट्रेस मॅनेजमेंट साठी तुम्ही जे सांगताय